नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर लोणावळा येथे किलोमीटर 58/500 डोंगरगाव कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसवण्याचं काम सुरू असून 22, 23 आणि 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत चालणार असल्यानं या परिसरात 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किलोमीटर क्रमांक 54/700 वळवण ते वर्सोली टोलनाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 येथून देहू मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे। वरील 3 दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सोडण्यात येईल। तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून सुरू राहणार आहे। द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचं नियोजन करावं। या कालावधी दरम्यान वाहन चालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822 49 82 24 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833 49 83 34 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केलं आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।